वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवं सुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कुंडलिका वरदे हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, गोपाल कृष्ण भगवान की जय। या श्रीरंगाचे करिता स्मरण, या तुले तपदुजे आन, नसे शोधिता त्रिभुवन, परम पावन नाम देखा। ध्यान ठेव, पुढे ध्यान ठेव, पुढे ध्यान आणखी पुढे घ्या पुढे। आणि अष्टादश पुराणे बोलिली सत्यवती ऋतरत्ने, परिणामाहुनी विशेष साधने सर्वथाई नव्हेती। हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना असताना त्या ठिकाणी कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। 16व्या अध्यायाच्या आरंभाला महाराज असताना आमचे श्रीधर स्वामी असताना सांगतात की त्या भगवंताचं असणं नाम इतकं असणं श्रेष्ठ आहे ना महाराज, की काय सांगावं। त्या महती असताना त्या भगवंताच्या नावाची असणे व्यासाधिकांना असणं त्या ठिकाणी केली। ज्यानं कोण नाम महाराज असणं त्या ठिकाणी घेतलं ना, कोणीच असतं त्या ठिकाणी भगवंतानं कोणालाच असतं वाई महाराज असतं जाऊ दिलं नाही। ज्यानं रामाचं असतं त्या हरीचं असतं नाव घेतलं महाराज, तो असताना भवसागर तरुण असतं त्या ठिकाणी गेला। अशी त्या भगवंताची असणारी लीला महाराज असतं हे म्हणतात। पापत लक्षण असती याची तोवरी जाणीजे मस्ती, नामसिंह प्रताप कीर्ती ऐकली नाही जोवरी। महाराज असतं त्या ठिकाणी म्हणतात की नामामध्ये या नामाची असणारी कीर्ती चालवली काय महाराज। किती पाप असतं त्या ठिकाणी गजासारखं म्हणजे हत्तीसारखं असतं त्या ठिकाणी मोठं पाप असतं त्या ठिकाणी असू द्या, पण त्या ठिकाणी ज्यानं कोण भगवंताचं हरिनाम त्या हरीचं नाव असतं मुखामध्ये ठेवलं ना, तर त्या सिंहानं असणारी कशी महाराज असतं शिकार हत्तीची असणारी करावी, तसं असतं भगवंताच्या नावानं महाराज असतं त्या ठिकाणी त्या पातकाचा नाश असतं त्या ठिकाणी होतो। आमचे श्रीधर स्वामी असतं सांगू लागले। ऐकता नामसिंह प्रतापा, बळ सुटे मत मातंग पापा, लपावयान मिळे खोपा, गत प्राण होती तेव्हा। महाराज अनंत असलेल्या पापाचा नाश असतं त्या ठिकाणी होतो। ज्यानं कोण महाराज असतं नुसतं नाव जरी असतं त्या भगवंताचं कानानं ऐकलं ना, तर काय होतं महाराज असतं त्या ठिकाणी पंचानन म्हणजेच असतं त्या ठिकाणी सिंह महाराज असतं एखाद्या हत्तीच्या असतं मागे असतं पळावा। किती असतं त्या सिंहाच्या भेन असतं त्या ठिकाणी हत्ती महाराज असतं किती पळतो, त्याला असतं लपायला महाराज असतं जागा भेटत नाही ना, तशा अनंत पातकाच्या राशी महाराज असतं त्या ठिकाणी नामधारकाच्या असतं नावानं असतं पळून जातात। एवढं नाव असतं भगवंताचं श्रेष्ठ सांगू लागले। पाप जाळावया समस्त हरिनामागी दडाडत, शने दुरित काष्टी जाळीत, प्रताप अद्भुत न वर्णवे। हो महाराज असतं अशा रीतीनं नाम असतं इतकं श्रेष्ठ महाराज की कितीही असतं त्या ठिकाणी पातका असू द्या, ज्या प्रकारे वाळल्या लाकडाची असणारी रास महाराज असतं किंवा वल्ल्या लाकडाची रास अग्नी जसा असतं धडधडा जाळतो ना, तसं नाम महाराज असतं त्या ठिकाणी पातकाला असतं त्या ठिकाणी जाळून टाकतं। एवढं भगवंताचं नाव त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे। नामाग्रीन न जळे ऐसे पाप कोणी नाही केले, वाल्मिके बहुत पाप जोडिले, परी नाही उरले नामा पुढे। हो महाराज असतं त्या ठिकाणी म्हणतात की नामाच्या अग्नीनं असतं जळून जायसारखं पाप आतापर्यंत कोणीही केलं नाही। वाल्ल्या कोळ्यानं असतं त्या ठिकाणी किती पाप केलं म्हणतात। वाल्ले कोळी असतं त्या ठिकाणी होताना आमच्या बालपणामध्ये लोक असतं त्या ठिकाणी म्हणून की वाल्ल्या इतका पापी होता, इतका पापी होता की बारीक बारीक खडे महाराज असतं त्या ठिकाणी एक मनुष्य मारला की एक बामण मारला की एक खडा टाकायचा बारका, असे 7 रान असतं त्या ठिकाणी भरले असं म्हणत होते महाराज। पण त्या ठिकाणी आमचे कोण संत असते त्या ठिकाणी सांगतात की वाल्या कोळ्याने इतके पाप केले की ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केली महाराज,
पण ते वाल्या कुळ्याचं अस्त्र पाप मोजण्यासाठी असताना त्या ब्रह्मदेवाला पारडं असणारं तरवज असणारं करता आलं नाही. एवढे असणारे पातक महाराज अस्त्र वाल्यानं अस्त्र त्या ठिकाणी केलते. पण महाराज त्या रामाचं नाव अस्त्र घेतलं तितक्या पातकाची महाराज अस्त्र होळी अस्त्र त्या ठिकाणी झाली आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक अस्त्र त्या ठिकाणी झाला. असं एवढं नाम महाराज अस्त्र त्या भगवंताचं श्रेष्ठ सांगू लागले. गणिका आणि अजामिळ ही केले दोष कल्लोळ परिणामाचे अद्भुत बळ जाळी सकळ शनार्दे. महाराज गणिकीनं अस्त्र त्या ठिकाणी कित्येक पाप महाराज अस्त्र त्या ठिकाणी केले. अजामिळ नावाचा अस्त्र ब्राह्मण महाराज अस्त्र होता. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला पण महाराज अस्त्र त्यानं अस्त्र पुण्याचं काम अस्त्र केलं नाही. घोर पातक अस्त्र केली. आपल्या आईवडिलांची विटंबना केली. आईवडिलाला ताडण केले. कित्येक पाप अस्त्र जे खाऊ नये ते खाल्लं जे पिऊ नये ते अजामिळानं अस्त्र त्या ठिकाणी केलं. पण महाराज शेवटी अस्त्र त्या ठिकाणी नुसतं एकदा अस्त्र त्या भगवंताचं नारायण म्हणून महाराज अस्त्र नाव घेतलं. नारायण म्हणून अंतकाळीला तर तेवढ्याच नावानं अस्त्र त्या ठिकाणी त्या हरिपदाला अस्त्र तो अजामिळ अस्त्र प्राप्त झाला. एवढं नाव महाराज अस्त्र त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगू लागले. काय करा का त्याला बसू द्या. काकू बॅटरी आहे का? या मग कोण आहे पाहुणीला वाचायचे का? या म्हणा. काय लाईट येते लाईट येते या या काय होत नाही ती लाईट. कोण आहे ते मोबाईल बघणार कोण आहे? बघते झाली असं किती ओगी किती? 8वी. आता सुरू झालं ना तिथं ठा म्हणजे पाकुळ्या तिकडे राहतात. इकडेच म्हणल्या पाकुळ्या इकडेच यायला. आठवी झाली का सुरू आहे? घ्या ना काय होत नाही. पुंडरीकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण पूर्णावतार लीलावती तारी निर्विकार दाविला पराक्रम थोर गोकुळा माझे सर्वाते. हो अशा प्रकारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी म्हणतात की महाराज हा कृष्ण अवतार अस्त्र त्या ठिकाणी कसा आहे पूर्ण महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण अवतार आहे. या कृष्ण अवतारामध्ये भगवंतानं काय केलं महाराज लीला अस्त्र त्या ठिकाणी केल्या. लीला अस्त्र त्या ठिकाणी केली आणि या लीलेमध्ये महाराज अस्त्र जी काही भगवंताची लीला आहे त्या भगवंताच्या लीलेनं महाराज अस्त्र काय होतं भक्त अस्त्र उतरून जातात. एवढी असणारी श्रेष्ठ लीला अस्त्र भगवंतानं गोकुळामध्ये अस्त्र या अवतारामध्ये अस्त्र त्या ठिकाणी दाखवली म्हणतात. सगट मारिला अगबक केशिया संहारिला द्वादश गावे आग्ने गेला अचल धरिला नकाग्री. हो काय महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताने लीला या अवतारामध्ये केल्या. कोणते कार्य अस्त्र त्या ठिकाणी केले? अक मारला बक मारला महाराज अस्त्र त्या ठिकाणी केशी नावाचा दैत्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी मारला. कणगुळीवर ते महाराज त्या ठिकाणी पर्वत महाराज अस्त्र त्या ठिकाणी धारण केला. एवढं कार्य अस्त्र भगवंताने या कृष्ण रूपामध्ये या अवतारामध्ये अस्त्र त्या ठिकाणी केलं. इंद्राचे वासैत उतरला सर्वाने कथा हरी पूजिला वत्सहरणी शरण आला कमलोद्भव आपण. महाराज त्या ठिकाणी किती अस्त्र भगवंताने लीला केल्या म्हणतात. तर त्या ठिकाणी गर्व अस्त्र कोणाला झालता? त्या अस्त्र इंद्राला झालता. इंद्राचा गर्व
असताना उचलला आणि सर्व गोकुळवासींच्या देखता महाराज असताना तो इंद्र असताना त्या ठिकाणी भगवंताला शरण असताना त्या ठिकाणी आला. सर्व देखता असताना त्या ठिकाणी स्तुती भगवंताची कृष्णाची असताना त्या इंद्राने केली महाराज असताना त्या ठिकाणी. ब्रह्मदेव असताना सर्व त्रिभुवनाचा त्या ठिकाणी रचिता असताना ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवाला सुद्धा असताना त्या ठिकाणी अहंपणा आला. त्यानं सुद्धा भगवंताची परीक्षा असताना घेतली. या ब्रह्मदेवाला महाराज असताना भगवंतानं काय केलं, चराचरामध्ये कृष्ण रूपाचं असताना दर्शन त्या ठिकाणी अस्त्र करून दिलं. एवढं श्रेष्ठ काम लीला असताना त्या ठिकाणी श्रीकृष्णाने या अवतारामध्ये अस्त्र दाखवली म्हणतात. ऐसा हे प्रताप जाणना गोकुळेचे समस्त ब्राह्मण निंदेची पर्वतले अज्ञान निर्गुणागुण लाविती. हो, आणि एवढं महाराज अस्त्र श्रेष्ठ काम त्या भगवंतानं त्या श्रीकृष्णानं अस्त्र गोकुळामध्ये केलं महाराज. पण चांगलं कार्य केलेलं अस्त्र दुष्टाला अस्त्र खळाला अस्त्र जमतं का महाराज? नाही. अस्त्र त्या ठिकाणी जो कोणी अस्त्र सत्कर्म करेल, जो कोणी अस्त्र चांगलं कार्य करेल ना, ते अस्त्र बऱ्याच माणसाला अस्त्र त्या ठिकाणी जमत नाही महाराज. पोट अस्त्र दुखी होती. तसेच गोकुळामधले अस्त्र ब्राह्मण होते, ते अस्त्र एवढं कार्य कृष्णाने केलं असणार त्या ठिकाणी बघून त्यांच्या अस्त्र पोटामध्ये पोटसूळ महाराज अस्त्र उठलं म्हणतात. ते म्हणले हा कृष्ण अस्त्र काही करायला नाही महाराज. अस्त्र जे करू नये ते कार्य अस्त्र कृष्ण करायला. यानं धर्मास्त्र त्या ठिकाणी पाठवला. असा अस्त्र त्या ठिकाणी निंदा अस्त्र भगवंताची त्या गोकुळामध्ये ब्राह्मण अस्त्र करू लागले. म्हणती या कर्म भ्रष्ट कसे केले गोकुळ अवघे चौढाळीले. सकाळ सोवळे ओवळे केले गोवळे एकती. महाराज ते म्हणाले ह्या कृष्णाने कसं कार्य केलं, सर्व गोकुळामध्ये हाहाकार अस्त्र त्या ठिकाणी केला. भगवंताचं नाव तो कोणीच घेणं महाराज. नुसतं कृष्ण कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले. येणं 16 अस्त्र पाळलं नाही. कोणता नित्यनेम या कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी नाही. काहीच अस्त्र देवा धर्माचं कार्य अस्त्र करत नाही. कोणत्या देवाला अस्त्र मानत नाही हा कृष्ण. आणि या कृष्णाने अस्त्र त्या ठिकाणी एवढं कार्य गोकुळामध्ये केलं. असे ब्राह्मण अस्त्र दोष महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला लावू लागले. स्नान संध्या यज्ञाचार बुडवणी केला नाचार. भ्रष्टाविले गोकुळ समग्र जावे सत्वर येतो नियम. हो, काय म्हणले महाराज, या कृष्णाने काय केलं, सदाचार अस्त्र सोडून दिला महाराज. स्नान महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काही सकाळचे अस्त्र देवपूजा आहे, जे काही अस्त्र विधियुक्त कार्य आहे ना, सर्व या कृष्णाने अस्त्र सोडून दिलं. अधर्म अस्त्र गोकुळामध्ये मातला म्हणते. आता आपण काय करू, या गोकुळामध्ये राहण्यासारखी अस्त्र त्या ठिकाणी वस्ती अस्त्र आली किंवा या राहण्यासारखं गोकुळ अस्त्र राहील नाही. आपण काय करू, हे गोकुळ सोडू आणि वनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी निघून जाऊ. असे ब्राह्मण अस्त्र एकमेकाला बोलू लागले. पुरोने कोठ्यान सुट परद्वारे हाकडे भ्रष्ट. आम्ही ब्राह्मण कर्मनिष्ठ थोर अरिष्ट आम्हाची. हो, आम्हाला अस्त्र थोर अरिष्ट महाराज अस्त्र झाले. ब्राह्मण अस्त्र गोकुळचे म्हणून लागले. यांना अस्त्र स्त्रिया भ्रष्ट महाराज अस्त्र त्या ठिकाणी केल्या. हा अस्त्र कोणाच्याही घरी जातो, चोरी महाराज अस्त्र त्या ठिकाणी करतो. दही दूध अस्त्र त्या ठिकाणी लोकांचं चोरून अस्त्र त्या ठिकाणी खातो. आणि आम्ही अस्त्र कशी, आम्ही उच्च कुळामधले, आम्ही ब्राह्मणच. आम्हाला सौ नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी. सवळ्यामध्ये आम्ही अस्त्र त्या ठिकाणी राहतो. नित्यनेमानं पूजा महाराज अस्त्र करतो. आम्हाला कोणाचा इटाळ अस्त्र जमत नाही. आम्ही शुद्ध अस्त्र त्या ठिकाणी आणि असे शुद्ध होऊन आम्ही अस्त्र देवाचं कार्य करतो. पण या कृष्णानं अस्त्र काहीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी ठेवलं नाही. धर्म अस्त्र सोडून दिला. असं नाव भगवंताला बालकृष्णाला अस्त्र आहे. त्या गोकुळामधले अस्त्र ब्राह्मण ठेवू लागले. आम्ही ब्राह्मण उंच वर्ण सोवळे विशेष सर्वाहून. आमुच्या दीक्षिते सर्वजण पाहून या वर्तती. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलणारे आम्ही सवळ्यामधले असणारे ब्राह्मणच. आम्ही अस्त्र त्या ठिकाणी उच्च वर्णामधले. आम्ही महाराज अस्त्र त्या ठिकाणी कार्य करावं. गोकुळचे अस्त्र सर्व दुसऱ्या लोकांना अस्त्र यावं आणि आम्हाला म्हणावं महाराज आज एकादश आहे का,
कोणती एकादशी आहे? आज काय चतुर्थी आहे का? कोणती चतुर्थी आहे? कशी चतुर्थी आहे? आज सक्रात आहे का? मग सक्रात कशावर बसली? मग तिनं काय नेसलं? आम्ही जसं सांगतो ना तसं वरीस वरीस महाराज असतं त्या ठिकाणी बाया लुगडं सुद्धा नेसत नाहीत. एवढं आम्हाला असतं गोकुळामध्ये, या जगामध्ये मान असतं त्या ठिकाणी. पण हा कृष्ण असतं आमचं काही विचारित नाही, आम्हाला असतं त्या ठिकाणी ओळखीत नाही, म्हणून असतं गोकुळ सोडू आणि दूर जाऊ. कैसे बुलाले ब्राह्मण पूर्ण ब्रह्मानंद श्रीकृष्ण नेनो निधरिला विमान ज्ञातृत्वाचा अपार. हो, कोण आमचे श्रीधर स्वामी अस्त्र सांगू लागले आहो. सर्व जगाचा अस्त्र मालक त्या ठिकाणी गोकुळामध्ये कृष्ण अवतारामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आला. पण कसे बोलले महाराज अस्त्र ब्राह्मण, त्या ठिकाणी यांना ज्ञानाचा अस्त्र गर्व झाला. आम्हाला अस्त्र वेद येतो, आम्ही वेदाचं पठण करतो याचा अभिमान यांना अस्त्र झाला. आणि त्या परब्रह्माला अस्त्र त्या ठिकाणी ओळखत नाहीत म्हणले काय अस्त्र अदृष्ट यांचं अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. हृदय नोळखिता इंदिरावर आचार तुका नाचार कर्म तो ते ब्रह्मथोर पिशाचे नर तोची पै. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात आहो जवळ अस्त्र त्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे, पण यांना अस्त्र त्या ठिकाणी तो परब्रह्म अस्त्र कृष्ण महाराज अस्त्र ओळखू येत नाही. हे याच्याच कर्माच्या अस्त्र अभिमानामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी रखडले. आणि जे कोणी महाराज अस्त्र कर्माच्या अभिमानामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले, मी केलं म्हणून झालं आणि माझ्यासारखा कोणीच नाही असं कोणी जर म्हणत असेल ना महाराज, तर त्या ठिकाणी आमचे कोण श्रीधर स्वामी सांगतात की तो अस्त्र पिशाच्यासारखा अस्त्र त्या ठिकाणी आहे, पिशाच्यासारखं वर्तन अस्त्र त्याचं आहे. महाराज कर्म करायचंय ना तर कर्माचा अभिमान अस्त्र येऊ नये. आणि त्या ठिकाणी दीन दुबळ्यामध्ये सुद्धा अस्त्र भगवंताचं सानिध्य अस्त्र त्या ठिकाणी जाणावं तर महाराज अस्त्र ते खरं ज्ञान आहे. नाही तर नुसतं अस्त्र ज्ञान झालं आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाला एखाद्या दीन जनाला महाराज जर निर्भत्सना करत असेल ना तर त्या ज्ञानाचा अस्त्र उपयोग नाहीये म्हणू लागले. प्रत्ययान येता कमलोद्भव पिता सर्व साधने गेली व्रता भक्तीचे ते अभक्ती तत्वता कैची मुक्तता तया. महाराज इतकं श्रेष्ठ कार्य करून काही उपयोग नाही म्हणले. पोथी कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी हरिभजन अस्त्र त्या ठिकाणी करायचं, पण त्या ब्रह्मदेवाच्या पित्याला अस्त्र विसरून जो कोणी गेला ना तर त्याचा अस्त्र ज्ञान महाराज अस्त्र काही नाही म्हणले. त्याच्या ज्ञानाला अस्त्र उपयोग नाही. अहो ते ज्ञान अस्त्र खरं, जे ज्ञान अस्त्र त्या ठिकाणी चराचरामध्ये भगवंताचं अस्त्र सानिध्य जाणतं. जे काही कर्म व्हालं, जे काही कार्य व्हालं ना मी करता नसून त्या भगवंताचे अस्त्र सत्ता आहे, त्या भगवंताच्याच योगाने सर्व व्हालं हे जर जाणलं तर तेच खरं ज्ञान आहे म्हणून लागले. तेने केले वेद पठन करत कमला मक शास्त्र पुराण परिते मध्य पियाचे भाषण हरिची चरण. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की महाराज जे काही अस्त्र वेदाचं पठण केलं, वेद पाठ केले, मोठमोठ्या अस्त्र त्या ठिकाणी पोथी सांगितली, महाराज अस्त्र त्या ठिकाणी कित्येक पारायण अस्त्र त्या ठिकाणी केले. महाराज त्याला उपयोग अस्त्र त्या ठिकाणी आहे का? त्याला उपयोग नाही म्हणले. जर खरं ज्ञान अस्त्र त्या ज्ञानाचा उपयोग अस्त्र होत नसेल किंवा खरं ज्ञान अस्त्र जर नसेल तर महाराज कसं म्हणले की एखादा अस्त्र त्या ठिकाणी दारू पिदाड आहे आणि दारू पिदाड्यानं अस्त्र त्या ठिकाणी बोलावं. महाराज दारू पिदाड अस्त्र कसा बोलतो महाराज त्या ठिकाणी? त्याला हीच लावली तरी म्हणतो बाबा फोटो काढायला. महाराज याला काही अर्थ आहे का? नाही म्हणले. या दारू पिणाऱ्याला जसं अस्त्र खरं ज्ञान नाही, महाराज अस्त्र त्याचं बोलणं अस्त्र किती तथ्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी मानल्या जातं. त्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी बेवड्यासारखं अस्त्र त्या ठिकाणी कार्य या माणसाचे कोणाचं पोथी पुराण अस्त्र वाचणाराचं ऐकणाराचं जर खरं ज्ञान नसेल तर दारू पिणाऱ्यामध्ये आणि पोथी वाचणाऱ्यामध्ये काहीच महाराज अस्त्र फरक नाहीये म्हणून लागले. गाणे चतुष्ट कळा परित्या अवघ्याचे विकळा हृदय नोळखतात माल निळा विद्या विकळा चतुर्दश. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की या भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी प्राप्त करायचे तर 4 कळा महाराज अस्त्र अवगत व्हायला अस्त्र त्या ठिकाणी पाहिजेत. जर महाराज अस्त्र त्या 4
कळा महाराज असताना अवगत झाल्या, पण महाराज वर्म असताना चुकले. वर्म चुकले ना महाराज, ते चार कला अवगत झाल्या. चार कलांना भगवंत असताना त्या ठिकाणी साता महाराज असताना त्या ठिकाणी येतो, पण वर्म चुकलं. खरं ज्ञान असताना त्या ठिकाणी नाही राहिलं. त्याचा अहंपणा जर महाराज असताना आला ना, त्या आलेल्या कळा महाराज असताना त्या ठिकाणी विकळात म्हणून विकळामध्ये त्या काहीच कामाच्या असताना त्या ठिकाणी नाहीत. किती महाराज असताना डायफ्राम उडवा म्हणून आले, काही असताना उपयोग होत नाही. तसं असताना त्या ठिकाणी शुद्ध ज्ञान आणि ज्ञानाचा अभिमान जर महाराज असताना आला, तर केलेलं कार्य असताना त्या ठिकाणी सार्थकाला जात नाही, सुख असताना प्राप्त होत नाही म्हणून लागले. तेने केले तीर्थाटना यमनी यमादिक साधना, त्याने केले जे कीर्तन ते जाण गायन गोरियाचे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले, महाराज खरं ज्ञान जर नसलं, खरा भगवंत असताना नाही बघता आला ना, नाही ओळखू आला ना, किती तीर्थाटन महाराज असताना त्या ठिकाणी केले, किती गंगा जाऊन महाराज असताना डुबकी मारली, काही उपयोग नाही महाराज असताना त्या ठिकाणी. कितीही कीर्तन महाराज असताना त्या ठिकाणी केले, काही उपयोग नाही महाराज असताना त्या ठिकाणी. एखाद्या माणसाला सुंदर असताना गळाय, कंठ असताना सुंदर आहे, गायक असताना सुंदर आहे महाराज, पण असताना रेल्वे मध्ये महाराज असताना टाळी वाजून असताना त्या ठिकाणी काय करतो, गाणं असताना म्हणतो. काय गाण्याला उपयोग आहे महाराज? त्या गाण्याला जसा उपयोग नाही ना, खरं ज्ञान नसलं तर पोथी वाचून तीर्थाटन करून असताना त्या ठिकाणी काही उपयोग नाही म्हणू लागले. जैसी मुग्धा 32 लक्षणे परम सुंदर चातुर्य खाले, परिमन नाये पपाती भजने तरी सर्व हे व्यर्थ गेले. महाराज असताना त्या ठिकाणी सांगून आले, महाराज किती असताना स्त्री महाराज असताना नाका डोळ्यात चांगली आहे, किती डागडागिनी असताना घातलेले, किती असताना रूपवाने महाराज, किती असताना स्वयंपाक चांगला करते महाराज, पण मालकाला म्हणते तुम्हाला काही कळत नाही, काहीच उपयोग नाही महाराज तिच्या असताना दिसण्याचा. तिनं असताना काय करावं, समू जवळ गुंडाळावं आणि आपल्या मायबापाची तू जाऊन राहावं. उगाच महाराज असताना त्या ठिकाणी दुसऱ्याचं डोकं असताना खाऊ नये असं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी. या सुंदरपणाला काहीतरी किंमत आहे का? तिनं निघून तिनं संसार करून काही उपयोग आहे का महाराज? नाही म्हणले. अशा रीतीनं असताना त्या ठिकाणी कार्य कोणाचं, तो ज्याला खरं नाही कळालं त्याचं असताना एवढं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी नाचल्या जातं म्हणू लागले. खर पृष्ठे चंदन देखा परे नेने तो श्वास सुखा, क्षरसा फिरविजे दरवी पाका रस स्वाद नेनेचे. महाराज या अज्ञानाचं कसं कार्य म्हणले महाराज. एखादा अस्त्र गाढवाला गाढव आणि मैलेंद्री नावाच्या चिन्हाला अंग महाराज अस्त्र त्या ठिकाणी घासायले. महाराज या गाढवाने किती अंग घासलं आणि किती सुगंधी अस्त्र ते महाराज अस्त्र चंदन असलं तरी या गाढवाला काही उपयोग आहे का महाराज? त्याचा उपयोग अस्त्र त्याला त्या ठिकाणी नाहीये. तसं कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाचं, या अस्त्र अपुऱ्या ज्ञानाचं अस्त्र त्या ठिकाणी होतं म्हणू लागले. गणिका राम म्हणतात तरडी शास्त्र पुराणे अभ्यासिले, तरेन तरते कदा काळी लय वनमाळे प्रत्यया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की एखादी अस्त्र गणिका आहे महाराज, एखादी गणिका अस्त्र त्या ठिकाणी तिनं कितीही शृंगार अस्त्र त्या ठिकाणी करू द्या, किती भगवंताचे अस्त्र भजन महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू द्या, पण सत्वशील अस्त्र त्या ठिकाणी स्त्रीची बराबरी अस्त्र त्या ठिकाणी तिला होते का? तसं अस्त्र कार्य महाराज अस्त्र अज्ञानामध्ये अस्त्र त्या ठिकाणी घडतं. ज्यानं भगवंत नाही ओळखला त्याला अस्त्र हे सर्व कार्य करून अस्त्र व्यर्थच सांगू लागले. कृपा न करिता शिराब्दी जावर व्यर्थ काय साठावा तत्व विचार, त्याचे ज्ञान ते व्यर्थ कर दैसे किर अनुवादते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की अहो तुम्ही भगवंताची असताना भक्ती करता, भगवंताचं नामस्मरण अस्त्र करता, भगवंताची कथा कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी करताना सर्व तुम्ही करता ठीक आहे महाराज, पण तुमची कथा कीर्तन त्या
आपल्याविषयी असतं त्या भगवंताला सुद्धा महाराज असतं त्या ठिकाणी काहीतरी वाटावं, त्या भगवंतानंही तुमच्याकडे असतं त्या ठिकाणी बघावं. ज्या कथेकारावर, ज्या कथाकारावर, ज्या रचनाकारावर किंवा ज्या कीर्तनकारावर ते असताना भगवंताचा महाराज असताना वरदा हस्ता असताना पडत नाही किंवा भगवंत त्याच्याकडे जर असताना बघत नसतील ना तर महाराज ते असताना कार्य कसं आहे म्हणाले व्यर्थ असतं त्या ठिकाणी कार्य. काम असं करावं महाराज की 4 लोकांना असतं त्या ठिकाणी चांगलं म्हणावं. जर 4 लोक चांगलं म्हणत नसतील ना महाराज तर उपयोग नाही. जो आवडे जनाशी तो आवडे देवाशी महाराज असतं त्या ठिकाणी असं कार्य असतं त्या ठिकाणी करावं. नाही तर महाराज असतं ते कोणालाच आवडेना आणि आपणच महाराज असतं त्या ठिकाणी टाळ्या बाजू कार्य केलं ना तर काही महाराज असतं त्या ठिकाणी उपयोग नाही म्हणून लागले. विगदवेचे नव यौवन गर्भधाचे विशाळ नयन की कोणी जयाचे चुरत्व पूर्ण की तत्वज्ञान धनलुब्धाचे. हो महाराज असते त्या ठिकाणी सांगू लागले. सांगू का म्हणून लागले महाराज असते त्या ठिकाणी एखादा असताना चंगट माणूस आहे महाराज चंगट माणूस त्यांना असतं पै महाराज असतं जोडून असतं त्या ठिकाणी सासून ठेवावी आणि त्यानं सासून ठेवावी. महाराज आपल्या लेकराला सुद्धा फुटी कवडी असतं देऊ नये, कधीही दान धर्म असतं करू नये, कधी सप्त्यामध्ये 100 रुपये महाराज असतं पट्टी देऊ नये आणि 100 रुपये न देता सर्व घरदारांना जेवून यावं महाराज. आणि त्यांना असतं 4 माणसामध्ये आल्यानंतर म्हणावं दान धर्म दिल्यानं महाराज असतं लय पुण्य होतं, दान केल्यानं असं होतं, काशी केल्यानं असं होतं, गयाला गेल्यानं असं होतं. आणि महाराज हे कधी लईच असतं पर्व काळ आला तर परसुळीला आंघोळ कराय. महाराज असतं याला काय अर्थ आहे का? अशा रीतीने असतं कार्य केल्यानं कोणताही फायदा होत नाहीये. आमच्या असतं श्रीधर स्वामी सांगू लागले की जाराचा व्यर्थाचार त्याचे उंच मंदिर के न पुस्तकाचे लिंग थोर तैसे ते नर व्यर्थ पै. महाराज असताना काय म्हणून लागले अशा रीतीनं महाराज जर वर्म चुकलं वर्म चुकून जर आपलं कार्य होऊ लागलं ना तर ते महाराज असताना सर्व व्यर्थ आहे म्हणून लागले. महाराज असताना त्या ठिकाणी बरेचसे महाराज असताना त्या ठिकाणी हरिविजय ग्रंथ म्हणजे महाराज असताना दृष्टांताची खाण आहे आणि महाराज हे दृष्टांत नाही का असेच महाराज की काय सांगावं म्हणून लागले. काय म्हणतात की महाराज चंगूस माणसानं जसं सांगितलं ना आता तशा प्रकारे असतं त्या ठिकाणी काही खरं नाही. ज्ञान असावं पण फायद्याचं ज्ञान असतं त्या ठिकाणी असावं, आपलं हित करणारं ज्ञान असावं आणि त्या ज्ञानानं दुसऱ्याचा सुद्धा असतं त्या ठिकाणी काय व्हावा महाराज फायदा व्हावा असं असतं ज्ञान असलं ना त्याच ज्ञानाला असतं त्या ठिकाणी किंमतही सांगू लागले. ग्राम चिल्लारीचे निर्मळ निर की आट्यदाचे रम्य मंदिर की वेशेचे मुख सुंदर तैसे अपवित्र नरतेचे. महाराज अस्त्र म्हणतात की कशा रीतीनं अस्त्र कार्य होतं म्हणून लागले महाराज. त्या ठिकाणी अस्त्र चांगला अस्त्र त्या ठिकाणी वाडा आहे महाराज, चांगला अस्त्र घर आहे पण त्या घरामध्ये अस्त्र भगवंताचं अस्त्र नाव अस्त्र घेतल्या जात नाही किंवा कथा कीर्तन अस्त्र होत नाही, काही अस्त्र त्या ठिकाणी उपयोग नाही म्हणून लागले. महाराज असा असणारी त्या ठिकाणी एखादी असणारी वेशी आहे आणि वेशीचं महाराज अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र मुख किती सुंदर आहे म्हणून लागले. किती असणारी वेशी अस्त्र दिसायला अस्त्र त्या ठिकाणी चांगली आहे, काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी किंमत तिला अस्त्र जाते का तसं महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काय अस्त्र भगवंताचं अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी कीर्तन आहे कथा आहे. जर सांगताना जर महाराज अस्त्र वर्म चुकलं, आचरण जर महाराज अस्त्र त्या ठिकाणी चुकलं आणि महाराज त्या ज्ञानाचा जर गर्व झाला ना तर त्या विषयसारखा अस्त्र सिंगार आहे असं म्हणणं अस्त्र आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. यात्रेचे मैदाने की वाट पाडे निरंजनी बैसले की कटक वृक्षा दाट लागले आत कोणा नरी गवी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की हे असं ज्ञान अस्त्र काय महाराज अस्त्र कामाला येतं म्हणतात. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात की एखाद्या माणसापाशी अस्त्र त्या ठिकाणी धन आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी पण त्याच्या काहीच उपयोगाला नाही. कसं झालं म्हणून लागले त्याच्यापाशी भरपूर अस्त्र पैसा आहे पण वाटाणा अस्त्र चाललाय महाराज चोराच्या मध्ये अस्त्र अडकला. काय उपयोग आहे त्या अस्त्र पैशाचा महाराज अस्त्र त्या ठिकाणी. सुंदर अस्त्र महाराज अस्त्र एखादं झाड आहे त्याला अस्त्र फळं महाराज अस्त्र गोड चिटिक अस्त्र त्या ठिकाणी लागलेत, आंबे महाराज अस्त्र पाडायला लागलेत पण महाराज त्याच्या भोवतालून नाही
ऊन आहे महाराज की लांब लांब काटे जवळून जायला गेलं की महाराज असते त्या ठिकाणी टोचते त्या आंब्याचा काय उपयोग आहे का तसं महाराज असते यांचं ज्ञान आहे म्हणून लागले कोणाचं महाराज असतं कोणाचं ज्ञान महाराज पोती असतं मोठमोठ्याने सांगतात पण घरामध्ये गावामध्ये आपल्या नात्यामध्ये वागावं कसं हेच कळत नाही महाराज असते त्या ठिकाणी या ज्ञानाला अर्थ आहे का अजिबात अर्थ असते त्या ठिकाणी नाहीये म्हणून लागले की नटा माझे लकामिनी कीटमय टाकून यामिनी की आजा कंठीचे स्तन धोनी तैसे प्राणी व्यर्थते महाराज असते त्या ठिकाणी सांगतात की महाराज एक असताना डोंबऱ्याचा डोंबऱ्याच्या खेळामध्ये त्यानं अस्त्र डोंबऱ्याने तलवार महाराज अस्त्र घेतली आणि घरा महाराज अस्त्र फिरवली इतकी फिरवली की एखादा खरा योद्धा असते त्या ठिकाणी आला काय डोंबऱ्यापाशी कलाय म्हणून लागला महाराज किती अस्त्र वीर महाराज असते त्या ठिकाणी ती तलवार महाराज अस्त्र फिरवतो पण महाराज असते त्या ठिकाणी डोंबऱ्याची कला फक्त त्याच्यापुरतीच महाराज अस्त्र असते ती रणभूमीमध्ये काही कामाला महाराज असते त्या ठिकाणी येत नाहीये तसं महाराज असतं कार्य असतं या ज्ञानाचे म्हणून महाराज एखादा असताना मोठा बोकडे म्हणून आणि त्याच्या गळाला मोठमोठाले 2 स्तनच म्हणून महाराज ते स्तन काय कामाचे महाराज त्याच्यातून दूध येतं का काही असताना फायदा होतो का तसं कार्य महाराज असतं ज्याला असतं पोथी सांगता येते कीर्तन करता येतं भगवंताचं नाव घेता येतं पण वागावं कसं आचरणच महाराज असतं कसं करावं हे कळत नाही त्या ठिकाणी पोथी वाचली की सकाळी जाऊन दुसऱ्याला विचारतो रात्री कशी जमली महाराज असतं उपयोग नाही अशा ज्ञानाला असतं त्या ठिकाणी उपयोग नाहीये जर महाराज असतं त्या ठिकाणी महाराज म्हणून कथा सांगायले आणि महाराज असतं त्यांच्याहून 3 पटीने लहान माणूस म्हणतोय महाराज रात्री तिकडे होते काय उपयोग आहे महाराज असतं त्या ज्ञानाचा ज्ञान असावं पण आचरणामध्ये सुद्धा असतं त्या ठिकाणी आणावं वागावं महाराज असतं त्या ठिकाणी एका असताना नांदत्या स्त्रीच्या महाराज असतं नांदत्या मुलीच्या असतं महाराज असतं वडिलांना अपेक्षा मुलीकून काय असतं करावी जशी मुलगी असते त्या ठिकाणी आपल्या सासरमध्ये नांदते ना कशासाठी नांदते फक्त आपल्या आई वडिलांच्या नावासाठी नांदते तसं महाराज असतं त्या ठिकाणी या भक्तानं जो कोणी रामाचं नाव घेईल जो कोणी कृष्णाचं नाव घेईल आपल्या रामाचं आपल्या असतं आई वडील त्या ठिकाणी म्हणतात ना साधू संत म्हणले माझे माहेर पंढरपूर महाराज असतं पंढरपुरामध्ये कोण आहे माझ्या असतं जीवाचा सखा म्हणजे माझा असतं माय आणि बाप पंढरपुरामध्ये मग आपण जर महाराज असतं लेकरू त्या पंढरपुरातल्या पांडुरंगाचे ना मग त्या पांडुरंगाच्या लेकरांना असतं गावामध्ये कसं राहावं आपल्या असतं जशी सासरला गेलेली लेक असतं मायबापासारखं नांदते ना तसं असतं त्या देवाचं नाव घेणाऱ्या भक्तानं महाराज असतं त्या ठिकाणी तसं राहावं आपल्या आई वडिलाचं नाक असतं गेलं नाही पाहिजे रामायणावाल्याला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे अशी असताना त्या ठिकाणी वर्तन महाराज असतं त्या ठिकाणी असावं आणि जर महाराज असतं आचरण तसं नसेल ना तर त्या अस्त्र बोकडाच्या गळ्यातील स्तनासारखं असतं त्याचं ज्ञान आहे त्याचं असतं पोथी वाचणं पोथी सांगणं महाराज असतं त्याचं तसं आहे असं म्हणणं आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं आता सोये बहुभाषण मिळाले सकळ ब्राह्मण गोकुळ टाकोने दूरारण्य कृष्ण वेणे हो मग महाराज असतं श्रीधर स्वामी म्हणतात असू द्या म्हणतात महाराज असतं जसं ज्याला जमन तसं असतं आपल्या आपल्या आकारानं असतं करते कोणी कोणी तर असं धरलंय महाराज की आम्ही कथा करतो कीर्तन करतो आमचा देह इतका पवित्र झालाय की आम्ही कोणाला बी आलिंगन दिलं ना तू उधरून जातो अरे बाबा तूच किती पाण्यातच बघ ना कोणाला कळायला उधरतो महाराज असतं त्या ठिकाणी कोण आमचे श्रीधर स्वामी म्हणते जाऊ द्या ज्याला जसं वागायचं तसं असतं वागू द्या इकडे काय झालं गोकुळामध्ये ब्राह्मण असतं सर्व एक झाले आणि म्हणले इथं आपली पोळी शिकत नाही आपल्याला कोणी विचारीन झाले समजेल कृष्ण कृष्ण म्हणाले या कृष्णाच्या नादी लागणार ना ग आपण काय करू वनामध्ये जाऊन असतं त्या ठिकाणी राहू आणि आपलं कार्य असतं त्या ठिकाणी करू सर्व ब्राह्मण असतं त्या ठिकाणी गोळा झाले आणि वनामध्ये जाऊ लागले कुटुंबासहित विप्राती विसविले घोर कातार जवारी लक्षोने यमुना तीर मकठोर आरंभीला हो मग महाराज असतं काय केलं सर्व जणांना असतं आपली बायका लेकरं पोरं बाळ घरचा पसारा सर्व असताना घेतलं
आणि वनामध्ये असताना अरण्यामध्ये असताना गेले. यमुनेच्या पहिल्या तीराला असताना जाऊन राहू असताना त्या ठिकाणी लागले. तिथं असताना आपले आपले घर मारत असताना झोपड्या असताना तयार केल्या, होमशाळा असताना तयार त्या ठिकाणी केल्या आणि वनामध्ये असताना राहू लागले. रणाचे मांडवटे वेळा घालून केल्या पाकशिळा, यज्ञशाळा रचिल्या विशाळा, विप्रमेळा बसावया. हो महाराज असताना मग या ब्राह्मणानं काय केलं, महाराज स्वयंपाक घर असताना त्या ठिकाणी तणसाचा असताना स्वयंपाक घर केलं. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी जे काही लाकडं तुकडं होते त्याचं असताना त्या ठिकाणी त्याला राहिला कोपिया महाराज असताना त्या ठिकाणी केल्या. होम करण्यासाठी असताना एक महाराज असताना यज्ञशाळा असताना त्या ठिकाणी केली. असं सर्व महाराज असताना त्या ठिकाणी येतो. चित्त असताना जसं लागल ना तसं कार्य असताना या ब्राह्मणानं केलं. करुणी राजयाचे उपार्जन द्रव्य आणले मिळवून, परे अंतरले हरे चरण पामरे पूर्ण नेनते. महाराज असताना मग हे ना असताना काय केले या ब्राह्मणांना, घर महाराज असताना केले, राला असताना त्या ठिकाणी सर्व केलं, होम केला. राजाकडे महाराज असताना त्या ठिकाणी राज्यामध्ये गेले. राजा कुणा असताना त्या ठिकाणी दान दक्षिणा असताना त्या ठिकाणी आणले आणि आपला असताना दिनरजनीचा कार्यभाग असताना करू लागले महाराज. पण असताना जो काही महाराज या हरी असताना त्या ठिकाणी जो कोणी असताना वैकुंठ नायक आहे ना त्या असताना कृष्णाला महाराज असताना त्या ठिकाणी दुरावले म्हणतात. हरी स्वरूप कदान कडे यज्ञ कोंडे फुकटी बळे, व्यर्थ दुरे भरिले डोळे काय केले सार्थक. हो काय महाराज असताना त्या ठिकाणी सार्थक केलं म्हणतात की यज्ञ महाराज असताना त्या ठिकाणी केले, यज्ञ केले, हवन असताना त्या ठिकाणी केले, कित्येक महाराज असताना त्या ठिकाणी तुप टाकले, लाकडं टाकले, मंत्र म्हणले महाराज. पण त्या हरीला असताना विसरून गेले. ज्या हरीला असताना त्या ठिकाणी महाराज या होमामध्ये एक आहुती असताना टाकायची ना, तीच आहुती जर एखाद्या दिनदुबळ्याला खाण्यासाठी दिली ना तो भगवंत असताना संतुष्ट होईल. येणं महाराज तेवढं केलं नाही, त्या हरीला असताना सोडून दिलं आणि होमामध्ये असताना त्या ठिकाणी लाकडं टाकू लागले, तूप टाकू लागले, आहुती असताना त्या ठिकाणी देऊ लागले, मोठं धुप्पण असताना निघू लागलं आणि त्या धुरानं असताना यायचेच डोळे महाराज असताना त्या ठिकाणी बोंब भरले म्हणतात. वराडी जैसे वरा विना के नाशिका वाचून सुंदरपण, जैसे हरी कृपे विना यज्ञ व्यर्थ सर्व. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले, अहो किती असताना 88 असताना मांडला, किती कार्य महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले. महाराज 2-3 टेम्पो केले. कशाला? लग्नाला. लग्नाला 2-3 टेम्पो केले महाराज. असे नाचू लागले, असे नाचू लागले आणि लग्नात टायमाला नवरदेवच नाही. महाराज असताना त्या ठिकाणी काय उपयोग आहे? महाराज मालकांना असताना 5-25 तोळ्याचे दागिने बाईला केले, एवढी मोठी नथ केली महाराज, पण बाईला नाकच नाही. काय असताना त्या ठिकाणी उपयोग आहे? तसं कार्य महाराज असताना या बामणाईचं असताना त्या ठिकाणी झालं. होमशाळा केली, राजा कुणा असताना त्या ठिकाणी धनदर्वी असताना आणलं, होम करू लागले, पण खऱ्या कृष्णाला असताना त्या ठिकाणी विसरून गेले, खऱ्या देवाला विसरून असताना त्या ठिकाणी गेले ना, मग यायचं कार्य बगर नवरदेवाच्या वरातीसारखं झालं, बगर नाकाच्या बाईसारखं यायचं कार्य असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. यज्ञ भोक्ता श्रीधर करा त्याचे नळखते पामर, सर्व निमित्त स्वाचार ऋतू थोर मांडला. हो महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात, अहो यज्ञामध्ये आहुती टाकायची ना, त्या यज्ञामधली आहुती सुद्धा असताना त्याच भगवंताला असताना त्या ठिकाणी मिळते. कोण्या भगवंताला? त्या भगवंताला. आणि त्याच भगवंतापासून हे चराचर महाराज असताना त्या ठिकाणी भरलेले आहे ना, मग या चराचरामधल्या भगवंताला असताना त्या ठिकाणी विसरून गेले आणि अग्नीमध्ये त्या भगवंताला आहुती देऊन असताना तृप्त करण्याचा विषय असताना त्या ठिकाणी करतात. कसं असताना सुख त्या ठिकाणी लादलं म्हणू लागले. श्रीकृष्णाचा संचार नाये आशे वना वसविले त्याये, असो यावरे शराब्दीचा जावाये काय करिता झाला. महाराज येणं असताना कसं वन तयार केलं म्हणतात. ज्या वनामध्ये कृष्णाचा नावलेस असणार नाही, ज्या वनामध्ये कृष्ण असताना फिरकून सुद्धा बघणार नाही, असं वन असताना तयार केलं.
केलं आणि तिथंच आपली असणारी पोथी वाचू लागले, कथा करू लागले, महाराज असणारे होम हवन असणं त्या ठिकाणी करू लागले, सर्व अठ्ठास करू लागले. पण तिथं महाराज असणारे त्या ठिकाणी त्या भगवंताचं वारं सुद्धा येत नव्हतं असं वातावरण असणं तयार केलं महाराज. किती मोठ्यानं असतं 4-4 लाईट स्पीकर लागले तरी काय उपयोग आहे महाराज. जिथं असतं त्या ठिकाणी भगवंताच्या नावाविषयी गोडीच नाही, भगवंताचं असणं सानिध्य त्याच्यावरती विश्वासच नाही. मी करणार आहे आणि मी केलं तर होतं असा असेल तर त्या कर्माला असणं त्या ठिकाणी कोणताही अर्थ नाहीये. तसा महाराज असणे कार्य या ब्राह्मणांना असणे त्या ठिकाणी केलं आणि तो शिराब्दीचा जावई महाराज असणं त्या ठिकाणी त्या असणं सागराचा जावई इकडं गोकुळामध्ये विचार करू लागला. त्या असणारे कुठले महाराज असणे त्या ठिकाणी गोकुळामधले ब्राह्मण असणे वनामध्ये असणे जाऊन राहतात. काय करतात, कसं करतात, श्रीकृष्ण परमात्मा असणे गोकुळामध्ये विचार करू लागले. एके दिनी प्रातकाळी वनाशी निघाला वनमाळी, गाई सोडून सकाळी परम वेगे निघाला. हो, मग अशा रीतीने महाराज असणे त्या ठिकाणी काय झालं म्हणतात. मग असे गेलेली असणारे ब्राह्मण कृष्णाला कळाले की ब्राह्मणांना असणारे काय केलं, ब्राह्मणांना गोकुळ सोडलं, वनामध्ये जाऊन असणारे त्या ठिकाणी राहतात. मग भगवंताने असणारे काय केलं, महाराज असणारे त्यांची परीक्षा किंवा असणारे त्यांचं असणारे जे काही कार्य त्यांना असणारे त्या ठिकाणी वाटेवरती आणण्यासाठी भगवंताने एके दिवशी असणारे सकाळी महाराज असणारे लवकर गायी असणारे सोडल्या. शिदोरी न घेता श्रीरंग तैसाची चालिला सवेग, हरी गेला तो लक्ष्मी मार्ग गोपवृंद महाराज दररोजचा टाइम होता 8-9 वाजता असतं त्या ठिकाणी गायी सोडायच्या. सर्वांना 8-9 वाजता असतं पारापाशी गायी आणायच्या, सर्व जणांना निघायचं. पण आज कृष्णानं काय केलं, 6लाच गायी असताना सोडल्या. पारापाशी आपल्या गायी आणल्या, बासरी वाजवली. ते गोपाळ म्हणले महाराज आज असतं कृष्णाने लवकर गायी सोडल्या, काय मिळेल की चला आपणही सोडू. मग कृष्णाने त्या गडबडीमध्ये नेरी दुपारी घेतली नाही, कृष्णाने घेतली नाही आणि गोपाळाने गडबडीने आपल्या गायी असताना सोडल्या. का सोडल्या तर कृष्ण असताना त्या ठिकाणी पुढे जाईल ना, आणि एकदा कृष्ण पुढे गेला ना मागायला येऊ देत नाही. म्हणून महाराज असताना आजचा दिवस खरा आहे, आजचा दिवस खरा ना. आजच असतं त्या ठिकाणी काय करून घ्यायचं, महाराज असतं आपलं काम करून घ्यायचं. म्हणायचं नाही की मी नाही का उद्याच्याला असतं जातो, जरा थांबून जातो, अरे बाबा आताचा भेटलाय तेवढा घेऊन टाकणं, उद्याची कोण बघितलंय. तसं असतं त्यासाठी या गोपाळांना असतं गडबड केली. ते सुद्धा असतं नेऱ्या घ्यायची विसरले, दुपारी घ्यायची असतं त्या ठिकाणी विसरले आणि अशा गडबडीनं असतं गायी महाराज असतं वनामध्ये नेऊ लागले. पण वनामध्ये काय कार्य भागवतो, झालेली सेवा असणारी श्रीजीने अर्पण करू आणि उर्वरित कथा भागवतीच्याला असतं त्या ठिकाणी घेऊ म्हणतात. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान